धम्मदीप बुद्ध विहार जेऊर येथे 19 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमे निमित्त पाती मोक्ष पठण श्रद्धापूर्वक संपन्न। त्याचबरोबर वटपा धम्मदीप विरियंद सिरिंधरो समाधी साधना केंद्राच्या नामफलकाचे अनावरण भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आले। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आज धम्मदीप बुद्ध विहारामध्ये पूजनीय भिक्खू आनंद सुमनश्री उपस्थित आहेत। त्याचबरोबर भिक्खू शाक्यपुत्र अमृतानंद हे सुद्धा उपस्थित आहेत आणि मी सुद्धा मिलिंद बोधी या ठिकाणी उपस्थित आहे। तर आज आम्ही पातिमुखाचं पठण धम्मदीप बुद्ध विहारामध्ये केलेलं आहे आणि त्याचबरोबर धम्मदीप विरियन सिरिंधरो समाधी साधना केंद्राच्या नामफलकाचं अनावरणसुद्धा काही वेळापूर्वी आम्ही करून आलेलो आहोत। नुकतंच आम्ही थायलंडमधून विल पॉवर इन्स्टिट्यूट फाउंडेशन बँकॉक थायलंड यांच्या माध्यमातून गुरसा समाधीचं प्रशिक्षण घेऊन जे की 3 महिन्याचं होतं कालावधीमध्ये आम्हाला समान ज्ञान गुरसा समाधीचं तिथल्या भिक्खू जीवनातील विनय कीर्तनाचे महत्त्व लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भिक्खू मिलिंद बोधी, भिक्खू शाक्यपुत्र अमृतानंद, भिक्खू आनंद सुमनसिरी सहभागी झाले होते। पूजनीय भिक्खू आनंद सुमनश्री ते आपल्या धम्म संदेशामध्ये म्हणाले, आज श्रावण पौर्णिमा आहे। भगवान बुद्धांच्या अनुशासनानुसार महिन्यातले 2 दिवस म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या हे 2 विशेष दिवस उपोषथाचे दिवस मानले जातात। मग भिक्खूंसाठी हे बंधनकारक आहे की त्यांनी पौर्णिमेच्या उपोषथाला आणि अमावस्येच्या उपोषथाला एकत्रित येऊन भगवान बुद्धांनी जे ओवाद पाटिमोक्षाचा उपदेश केलेला आहे त्याचं पठण करावं। दर 15वाड्याला भिक्षूंनी एकत्र येऊन याचं पठण करण्याची परंपरा बुद्धांपासून चालत आलेली आहे। माघ पौर्णिमा जी आपण मघा पौर्णिमा म्हणून साजरी करतो, ही जी पौर्णिमा आहे ही प्रमुख म्हणून ओळखल्या जाते, कारण की ह्याच दिवशी भगवान बुद्धांनी ओवाद पाटिमोक्ष आणि विनयाचा उपदेश संघाला केला होता की भिक्खूंनी दर 15वाड्यात एकत्र येऊन ह्या विनयाचं पठण करावं, ज्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी 4 पाराजिक, 13 संघादिशेष, 30 निसग्गीय पाचित्य, 92 पाचित्तीय, 75 सेखीय, 7 अधिकरण समद असे जे काही संपूर्ण 227 विनय आहे, भिक्षू लोक एकत्र येतात आणि एकत्र येऊन ह्या विनयाचं पठण करतात। यामागे उद्देश हे आहे की त्यांच्या हे लक्षात राहावं की भगवान बुद्धांनी सांगितलेला धर्म आणि विनय, सती विनय म्हणजे विनयाबद्दल त्यांची सती जागृत राहावी नेहमी। जे ते भिक्षू जीवन जगत आहे त्याच्यामध्ये त्यांनी सचेत राहावं, जागृत राहावं। यदा कदाचित जर त्यांच्याकडनं छोटे मोठे जे काही विनय आहे जर तुटल्या गेला असेल किंवा त्याचा भंग झाला असेल तर ह्या पातिमोक्षामध्ये त्यांनी ते व्यक्त, माझ्याकडनं असं कर्म झालेलं आहे, विनयामध्ये सेखीय तुटल्या गेल्या असतील, पाचित्य झाले असेल तर तुम्ही त्याच्यातनं पारिशुद्धी घेऊ शकता, म्हणजे ती जी मनात गिल्ट असते ती निघून जाते। आणि जर तुम्ही मनात गिल्ट ठेवून जर धर्म प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर निश्चितच तो खूप मोठी बाधा आहे। जसं की वाहतं पाणी आहे आणि वाहता पाण्यामध्ये जर एखादा दगड येऊन अडकला तर तो पाण्याला थांबून ठेवतो, ते वाहत नाही। मग ती तशा पद्धतीची बाधा राहू नये म्हणून हा विनय पठण करण्याचा कार्यक्रम भिक्षू लोक महिन्यातून 2 वेळेस करतात। ज्या प्रकारे
अडवलेल्या पाण्याचा दरवाजे उघडल्यानंतर पाणी फोर्सने वाहत जातं, त्याच प्रकारे आपण धर्मप्राप्तीसाठी कुठल्याही प्रकारच्या बाधेला न अडकता आपण पुढे पुढे जात राहतो. म्हणून भिक्षूसाठी अत्यंत गरजेचं आहे की त्यांनी महिन्यातून 2 वेळेस एकत्र येऊन भगवंताच्या विनयाचं पठण करावं आणि विनयाचं पठण करून त्याला धारण करावं. हे भिक्षू जीवनासाठी अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे. थायलंडमध्ये असताना आम्ही तिघांनी सुद्धा पातिमोक्ष्याचं पठण अतिशय काटेकोरपणे केलेलं आहे आणि तीच परंपरा पुन्हा एकदा भारतामध्ये पुनर्जीवित व्हावी हीच एक मनस्वी इच्छा घेऊन आपण पूजनीय भिक्खू शाक्यपुत्र अमृतानंद यांच्याकडे वळूया आणि एकंदर आजच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांचं काय मनोगत आहे. कारण पातिमोक्ष तर आम्ही केलेलाच आहे, करतो आहोत. याही अगोदर आमची हीच अपेक्षा होती की किमान आपण तरी पातिमोक्ष्याचं आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सुरुवात करावी आणि ती सुरुवात बऱ्यापैकी आमच्या माध्यमातून झालेली आहे. याप्रसंगी भिक्खू शाक्यपुत्र अमृतानंद यांनी धम्म संदेश देताना आपले मनोगत व्यक्त केले. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावराने पुनीत झालेल्या या अहमदनगर जिल्ह्यातील जेहूर या गावामध्ये पूजनीय भिक्खू मिलिंद बोधीजी स्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्रावण पौर्णिमेच्या महान अशा दिनी पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभहस्ते धम्मदीप विरियांग सिरिंधरो समाधी साधना केंद्राचं विल पॉवर इन्स्टिट्यूट बँकॉक थायलंड अंतर्गत या ठिकाणी नामफलकाचं उद्घाटन झालेलं आहे. मगाशी भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण भारतामध्ये विपश्यनेचे खूप सेंटर आहेत, केंद्र आहेत, परंतु भगवान तथागतांनी जे शील समाधी आणि प्रज्ञा जे काही सांगितलेलं आहे त्यामध्ये समाधी हे महत्त्वपूर्ण अंग ठरतं आहे. आणि त्या समाधी शिकण्यासाठी, समाधीचा अभ्यास करण्यासाठी निश्चितच या परिसरामध्ये हे सुंदर असं केंद्र सहाय्यक ठरेल आणि संपूर्ण परिसरातील लोकांना या समाधी साधना या विद्येचा अभ्यास करून आपलं जीवन कसं सुखी करता येईल, या भयानक दगादगीच्या जीवनामध्ये आपल्याला हिताचा मार्ग कुठं सापडेल, संपूर्ण मानव जातीच्या कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी किंवा कोणत्याही विशिष्ट जातीसाठी, संप्रदायासाठी, पंथासाठी नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या हितासुखासाठी या समाधी साधनेचा अभ्यास करता येईल. सर्वांना हे द्वार सारे मानव प्राणी ना उच्च नीच कोणीही यावे शुद्ध बनावे बुद्धाच्या चरणी. या विहारामध्ये, या समाधी प्रशिक्षण केंद्रामध्ये पूज्य मिलिंद बोधीजी स्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच या भारतामध्ये धम्मदीप विरियांग सिरिंधरो या समाधी केंद्राचं उद्घाटन, नामफलकाचं उद्घाटन आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या निमित्तानं झालेलं आहे. आणि त्या भिक्खू पातिमोक्ष्याच्या निमित्तानं संपूर्ण भिक्खू संघाने एका भगवंत गाथेमध्ये म्हणतात, सुखा संघस्स सामग्री समग्गानं तपो सुखो. सर्व संघाने, भिक्खू संघाने एकत्र येऊन आपल्या विनयाचं भगवान तथागतांनी सांगितल्याप्रमाणे हा धम्म जर चिरकाळापर्यंत टिकून ठेवायचा असेल तर भिक्खू संघाने एकत्रित येऊन या पातिमोक्षाचं आपण पारायण केलं पाहिजे, ध्यान मनन चिंतन केलं पाहिजे. जेव्हा भिक्खू संघ एकत्रित येईल तो निश्चितच नव्या दिशेने या समाजाची वाटचाल राहील. तर तो प्रयत्न आम्ही भंतेजींनी, पूज्य भिक्खू मिलिंद बोधीजी स्थवीर, पूज्य भिक्खू आनंद सुमन शिरीजी स्थवीर आणि संपूर्ण भिक्खू संघाने यासाठी जेव्हा आम्ही विदेशातून थायलंड येथून वटपा सोमदेत फ्रा ज्ञान वजिरडोम
लोम्फो विरियांग सिरिंदरो पूज्य कृपा पायरोज ओबासो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकून आलो. निश्चितच ती भारतातलीच विद्या आहे आणि ती आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. निश्चितच या भारतभूमीमध्ये ती विद्या भिक्खू संघाच्या माध्यमातून प्रसारित होईल आणि आपणा सर्वांना हिताचा सुखाचा सुमार्ग मिळेल एवढीच या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करतो आणि थांबतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि समर्पक असा धम्मसंदेश बंतीजींनी आपल्या वाणीतून आपल्यासाठी दिलेला आहे. तर निश्चितच भिक्खू संघाने सुद्धा या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावं, याच्यामध्ये पुढाकार घ्यावा अशी भावनासुद्धा बंतीजींनी व्यक्त केलेली आहे. कारण भिक्षू संघ जर एकत्र आला तर पुन्हा धम्माचं एकीकरण व्हायला वेळ लागणार नाही आणि श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांची द्विधा मनस्थिती आहे ती द्विधा मनस्थितीसुद्धा बऱ्यापैकी निवळलेली असते. भिक्खू मिलिंद बोधी, भिक्खू शाक्यपुत्र अमृतानंद, भिक्खू आनंद सुमनसिरी या तिघांनीही थायलंड देशात जाऊन वटपा सोदेतफ्रा वजिरोडोम लुम्फो विरियंग सिरिंधरो मॉनेस्ट्रीमध्ये विल्पाईवर इन्स्टिट्यूट फाउंडेशन बँकाक या संस्थेच्या माध्यमातून अजान्ह ख्रुबापायरोस अजान्ह ओबासो यांच्या मार्गदर्शनाखाली 3 महिने समाधी साधना प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. या कार्यक्रमात आबासाहेब सोनवणे, सुनील पाटोळे, संगीता पाटोळे यांनी भिक्खू संघाचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे आयोजक भिक्खू मिलिंद बोधी यांनी सांगितले की लवकरच हे समाधी साधना प्रशिक्षण केंद्र साधकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे जेऊर अहमदनगर जिल्ह्यात भारतातील पहिले समाधी साधनेचे प्रशिक्षण देणारे केंद्र आहे. धम्मदीप बुद्ध विहार, जेऊर दादाबा सोनवणे वस्ती, जिल्हा अहमदनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धम्म व्हिजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.